राजीनामा, धनंजय मुंडेंचा राजीनामा, वाल्मिक कराडांना फाशी, वाल्मिक कराडला फाशी, वाल्मिक कराडला फाशी, वाल्याला फाशी, वाल्याला फाशी, स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय, सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय, सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय असा कसा देत नाही. मारेकऱ्यांना फाशी, मारेकऱ्यांना फाशी, संतोष देशमुखांना न्याय, संतोष देशमुखांना न्याय, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय, हक्काला फाशी, हक्काला फाशी. आणि लढाई लढत असताना आपण सगळेजण रस्त्यावरती उतरलो आणि या लढाईचा रंग कुठल्याच एका जातीचा, एका धर्माचा किंवा एका पंथाचा किंवा एका पक्षाचा नाही, तर हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या गोरगरीब कष्टकरी सामान्य लोकांची लढाई आहे. खून लोक लढत आहेत आणि या न्यायाच्या लढाईत आपण त्याच ताकदीने लढलं पाहिजे आणि यासाठी आपण सगळी मंडळी रस्त्यावरती उतरलेलो आहे. वाल्मिक कराडांनी जे घडवून आणलं आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या संदर्भात असेल किंवा त्यासोबतच स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवण्यासाठी आणि स्वर्गीय संतोषदादा देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी ही आपली मोठी लढाई रस्त्यावरती उतरून सगळी लोक लढतात आणि म्हणून आपण सगळ्यांनी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे असं आवाहन करतो. खरं तर ही जी काही कृती आहे ही आपल्या संत परंपरेचा महाराष्ट्राला अशोभनीय कृती आहे. कारण की आम्ही बुद्धांचे अनुयायी आहोत, आम्ही संत परंपरेचे अनुयायी आहोत आणि परंपरेनं सांगितलं की आम्हाला दादा गाडी आरामाने घ्या हो. आम्हाला संत परंपरेने सांगितलं की अहिंसा हीच आमच्यासाठी पूजेचं व्रत आहे, म्हणून अहिंसेचे पुजारी आम्ही. परंतु अशा प्रकारची जी निर्गुण हत्या करण्यात आली हे आम्हाला कदापि मान्य नाही आणि यासाठी आपल्या सर्वांना या मोर्चामध्ये यावं लागलं, सहभागी झालो. परभणीमध्ये ज्या पद्धतीनं आपले बंधू स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासोबत जे काही झालं, ज्या पद्धतीनं कृत्य झालं हे निंदनीय आहे आणि आम्ही संपूर्ण अकोलेकर याची निंदा करतो. सोबतच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्यासोबत ज्या पद्धतीचं कृत्य झालं, एका चांगल्या व्यक्तीसोबत असं होणं म्हणजे हा चांगुलपणाला फासलेला काळीमा आहे आणि म्हणून स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणी करण्यासाठी सगळे अकोलेकर आणि अकोल्याच्या आजूबाजूला सगळी मंडळी सुद्धा रस्त्यावरती उतरलेली आहे. वाल्मिक कराडला फाशी, वाल्मिक कराडला फाशी, धनंजय मुंडे राजीनामा द्या, धनंजय मुंडेचा राजीनामा झालाच पाहिजे, धनंजय मुंडेचा राजीनामा झालाच पाहिजे. ही लढाई फार मोठी लढाई आहे आणि असं जर होत राहिलं तर हा महाराष्ट्र लवकरच बिहार झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला महाराष्ट्रामध्ये जे काही घडतंय हे आम्हाला अपेक्षित नाही. कधी निर्भया होते, कधी कोपर्डी होते, कधी कुठले हत्याकांड होतात, पण हे आपल्याला मान्य नाही, कदापि मान्य नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची मागणी आहे आरोपींना फाशी, आरोपींना फाशी आणि ही शिक्षा होणं गरजेचं आहे. यासाठी हा न्यायासाठीचा लढा आहे. सर्वांना विनंती आहे, सर्व पुरुष मंडळींना की आपण एका बाजूला थांबलं पाहिजे. मोर्चाचे प्रमुख माग आहेत आणि आपण पुढे येणं योग्य नाही. थांबून द्या, ऑटो थांबून द्या, ऑटो थांबून द्या. सर्वांनी मोर्चाचा जे मुख्य मोर्चेकरी आहेत त्यांना पुढे येऊ द्या. आपण सगळ्यांनी एका बाजूला जर झालं तर त्यांना पुढे येता येईल.
येऊ द्या पुढे येऊ द्या सर्वांना पुढे येऊ द्या हा लेडीजना पुढे येऊ द्या सर्व पुरुष मंडळींना विनंती आहे की त्यांनी बाजूला ऑटो हलू नका थांबा 2 मिनिटं सर्व महिला मंडळ झालीच पाहिजे हो महिला मंडळींना पुढे येऊ द्या दादा महिला मंडळ दादा बाईक चालू महिला मंडळींना पुढे येऊ द्या महिला मंडळींना पुढे येऊ द्या विनंती आपल्या सगळ्यांना महिला मंडळींना पुढे येऊ द्या हा चला ऑटो चालू द्या पुढे चालू द्या ऑटो पुढे हळूहळू चला महिला मंडळींना आणि सगळ्या पुरुष मंडळींना सुद्धा विनंती आहे की आपण थोडं सहकार्य करा वाल्मी कराडला शिक्षा वाल्मी कराडला फाशी वाल्याला फाशी वाल्याला फाशी धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलाच पाहिजे संतोष भैया अमर रहे संतोष भैया अमर रहे सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे संतोष भैया अमर रहे सोमनाथ भैया अमर रहे हा जो मोर्चा आहे हा मोर्चा सर्व जाती धर्माचा पंथाचा सर्व पक्षांचा आहे तर हा मानवतेचा मोर्चा आहे न्यायासाठीचा मोर्चा आहे वाल्याला फाशी वाल्याला फाशी वाल्याला फाशी धनंजय मुंडेचा राजीनामा धनंजय मुंडेचा राजीनामा असा कसा होत नाही असा कसा होत नाही ऑटो पुढे घ्या थोडा थोडा नाही त्यांना बाजूला करा साऊंड साठी ऑटो समोर पाहिजे फक्त वाल्याला फाशी वाल्याला फाशी वाल्याला फाशी अशी कशी होत नाही अशी कशी होत नाही वाल्याला फाशी वाल्याला फाशी संतोष भैया अमर रहे संतोष भैया अमर रहे सोमनाथ भैया अमर रहे एक मिनिट निवेदन देण्यासाठी जे आपल्याकडे जाणार आहेत त्या मंडळींची नावं घेतो त्यांनी पुढे यायचं आपल्या सगळ्यांच्या वतीने ते पुढे जाणार आहेत पूजा काळे त्यांनी पुढे यायचं आहे कल्पनाताई बिडवे यांनी पुढे यायचं आहे रेणुताई गावंडे यांनी पुढे यायचं आहे सुनीताताई ताथोड यांनी पुढे यायचं आहे पुरुषांमधून जाणारे आहेत पंकज साबळे प्रशांत जानोरकर देवराव पाटील आणि राजेश देशमुख यांना माझी विनंती आहे
राजश्रीताई देशमुख यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा यायचं आहे. सर हो. आणि सर्व सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष भैया देशमुख यांचा परिवार सुद्धा इथं आलेला आहे. हॅलो सर्वांनी पहिले ज्यांची नावं मी घेतलेली आहे त्यांनी पुढे जायचं आहे. कल्पनाताई बिडवे, रेणुताई गावंडे, सुनीताताई तातोड, पंकज भैया साबळे, प्रशांतदादा जांभूळकर, देवराव पाटील साहेब आणि राजेश देशमुख आणि आपल्या सगळ्यांचे आमदार आदरणीय नितीन बापू देशमुख यांना विनंती करतो की निवेदन द्यायला तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. ती सगळी मंडळी पुढे गेली. बापू तुम्ही पण सुद्धा जा. आणि मंगेश दादा काळे, मंगेश दादा निवेदन देण्याकरिता बाळापूरचे आमदार नितीन भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. त्यानंतर वाल्मिक करारच्या जामीन अर्जावर सुनावणी पुढे ढकललेली आहे 23 तारखेला. काय सांगा? आम्ही विनंती केली होती सकाळी की हे जे गुन्हेगारी प्रवृत्तीचं जाळं आहे ते मर्यादेपेक्षा जास्त फोफवलेलं आहे. म्हणून यांना जे पण काही यांचं जे कार्यप्रणाली आहे आता सध्याची चालू पोलीस यंत्रणेची, न्यायालयाची, याला आम्ही विनंती केली आहे की पूर्ण तपास सगळ्या चांगल्या पद्धतीनं होण्याकरता यांना कुठंही कच्चा दुवा सोडू नये आणि त्यामुळेच ही पुढे ढकलण्यात आलेली असेल सुनावणी. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी आता पुढे येत आहे. काय नेमकं तुमची मागणी आहे? आम्हाला न्याय पाहिजे. मग त्याच्यामध्ये कोण अडसर येत आहे त्यासाठीच्या ज्या समाजातल्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा विचार लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्याचा विचार होऊन त्याचा निर्णय झाला पाहिजे. चला बाकी सर्वांना विनंती आहे की निवेदन द्यायला ठरवलं का नाही आपण? आला का तुमचं पकडला काय नाही क्या मुलीचा बैठ धनंजय मुंडे यांचा राजीनाम्या संदर्भात काय मागणी आहे नेमकी तुमची? म्हणजे पवार ती मागणी पूर्ण करतील का? आम्हाला एवढं वाटतंय की आम्ही गेले 40 दिवस झाला घटना झाल्यापासून आम्ही न्याय मागतोय. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि आमचा विश्वास तर सर्वांवर आहे. आता अजितदादा पालकमंत्री झाले त्यांना पण आम्ही म्हणजे त्यांच्यावर पण आमचा विश्वास आहे. ते लवकरात लवकर आम्हाला न्याय देतील एवढीच अपेक्षा करतो. वाल्मिक करारच्या जामीन अर्जावर सुनावणी पुढे ढकलली आहे 23 तारखेला सुनावणी. नाही, मी आणखीन सुद्धा सांगते याबाबत मला काही माहित नाही. आम्ही फक्त न्याय मागतोय. आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. आरोपींना फाशी. हा टीव्ही नाही सॉरी ठीक आहे हो ताई चला. आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झाली त्या हत्येच्या निषेधार्थ